लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषेकंठी काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जल निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझकर गौरा. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. उद्या दिनांक 8 मार्च 2024 शुक्रवारी महाशिवरात्री आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीनिमित्त काही करण्याचे प्रभावी उपाय सांगणार आहेत, जेणेकरून तुमच्या जीवनात काही समस्या असतील तर त्या देखील दूर होण्यास नक्कीच मदत होईल. भोलेनाथांचा आशीर्वाद कायम आपल्यावर बनून राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव असं जरूर लिहा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भाविक पूजा करतो, खूप सारे उपाय करतो, पण या दोन गोष्टी आहेत त्या आपण सर्रासपणे विसरत असतो. तर त्या दोन गोष्टी कोणत्या, त्यांची देखील आठवण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाशिवरात्रीला करण्याचा पहिला उपाय म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की महादेवांना अभिषेक किती प्रिय आहे. सोमवार असो, श्रावणी सोमवार असो किंवा महादेवांचे इतर कोणतेही व्रत वैकल्य असो, आपण जवळपासच्या मंदिरात जाऊन महादेवांना अभिषेक करत असतो. अभिषेक करण्यासाठी दूध वापरतो, उसाचा रस वापरला जातो किंवा मग काहीच उपलब्ध झालं नाही तर आपण शुद्ध पाण्याने देखील महादेवांचा अभिषेक करत असतो. आता महादेवांच्या अभिषेकासाठी आपण जे काही दूध वापरतो तर ते दूध गाईचंच असायला पाहिजे. आपण जर शहरात राहत असाल तर पिशवीचं दूध वापरायचं नाही, कारण पिशवीचं दूध हे भेसळयुक्त असतं. तुम्हाला जर अभिषेक करायचा असेल तर खात्रीशीर गाईचंच दूध घ्या आणि त्या गाईच्या दुधाने अभिषेक आपण करायचा आहे. त्याचबरोबर महाशिवरात्रीला उसाच्या रसाने देखील महादेवांचा अभिषेक केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला जर पाण्याने अभिषेक करायचा असेल तर एका तांब्या घ्यायचा आहे. इतर कोणत्याही धातूचा तांब्या घ्यायचा नाही, तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 कापूर वड्यांची पावडर तुम्ही करून टाकायची आहे. असं कापूर मिश्रित पाण्याने तुम्ही महादेवांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही कर्पूर गौरम करुणावतारम किंवा जो महामृत्युंजय मंत्र आहे तो महामृत्युंजय मंत्र त्या भांड्यातलं पूर्ण पाणी संपत नाही, जोपर्यंत पूर्ण पाण्याने आपला अभिषेक घालून होत नाही तोपर्यंत तुम्ही या मंत्रांचा जप करायचा आहे. किंवा साधं ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. या कापूर मिश्रित पाण्याने आपण अभिषेक करत असतो आणि त्याचबरोबर हे जे काही मंत्रांचा जप करतो तर त्यामागचं कारण असं, ते करण्याचं कारण असं की आपल्या घरात काही समस्या असतील, संतान प्राप्तीबद्दल असो किंवा कोणाला काही मानसिक त्रास असेल, काही आजार असो, पैशांबाबत काही समस्या असो किंवा मग व्यक्ती तितक्या प्रकृतीत असं म्हणतात अशा प्रकारच्या कोणत्याही समस्या असो तर त्या समस्यांपासून मुक्ती मिळण्यास आपल्याला मदत होते. तुम्हाला जर अशा प्रकारच्या सर्व समस्यांमधून मुक्ती मिळावी, मार्ग मिळावा असं वाटत असेल तर तुम्हाला कापूर मिश्रित पाण्याने महादेवांना महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक करायचा आहे. नुसताच अभिषेक करायचा नाही तर त्यासोबत महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करायचा आहे. त्यामुळे तुमच्या समस्या नक्कीच दूर होतील. तर दुसरा उपाय असा की पुरुष मंडळी असो किंवा आपल्या महिला भगिनी असो, काही जणांमध्ये पोटाच्या समस्या काही ना काही उद्भवत असतात. खास करून महिलांमध्ये ओटीपोटात दुखणे, मासिक पाळी दरम्यान पोटात जास्त दुखणे किंवा इतर कोणत्याही पोटाच्या समस्या असो, पुरुष असो किंवा महिला असो, तर त्यांनी आपल्या पोटाच्या समस्येसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी काय करायचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा तुम्ही महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार असाल तर तेव्हा जाताना घरूनच एक वस्तू घेऊन जायची आहे. इतर कोणतीही वस्तू नाही नेली तरी चालेल, तुम्ही अभिषेक नाही केला तरी चालेल किंवा मग बेलपत्र नाही नेलं तरी चालेल, पण तुम्हाला सोबत एक बोर घेऊन जायचं आहे. बोर भलेही बाजारातून आणलेला असो, घरचा असो, छोटा असो, मोठा असो, पण एक बोर सोबत घेऊन जायचं आहे. आणि जर तुम्हाला संधी मिळाली, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी खूप गर्दी असते, लोटालाट असते, बऱ्याचदा आपल्याला शिवलिंगाला नीटचा स्पर्श करायला देखील भेटत नाही, त्यामुळे संधी मिळाली तर ते बोर आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचे आणि त्या बोराचा महादेवाच्या पिंडीला स्पर्श करून आणायचा आहे. म्हणजे ते बोर महादेवाच्या पिंडीवर टेकवायचे आणि पुन्हा आपल्यासोबत घरी घेऊन यायचे आहे. आणि जर तुम्हाला स्वतःला पोटाचा त्रास असेल तर तुम्ही ते स्वतः खाऊन घ्यायचं आहे किंवा घरात इतर कोणी त्या पोटाच्या समस्येने पीडित व्यक्ती असेल, मंदिरात जाऊ शकत नसेल तर तुम्ही त्यासाठी देखील हा उपाय करू शकता. घरी येऊन ते बोर त्या व्यक्तीला तुम्ही खायला देऊ शकता. हा उपाय फक्त पोटाच्या समस्येसाठी आहे.
पण लक्षात ठेवा की ते बोर जास्त वेळ महादेवाच्या पिंडीवर ठेवायचं नाही, कारण महाशिवरात्रीच्या दिवशी जो काही आपण नैवेद्य महादेवाला अर्पण करतो तो आपण ग्रहण करत नाही, त्यामुळे त्याचा फक्त स्पर्श करून तो परत आपल्या हातात ते बोर घ्यायचं आहे. जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल, तुमच्या घरात महादेवाची पिंड असेल, शिवलिंग असेल, तर तुम्ही घरातल्या घरात देखील हा उपाय करू शकता, काही हरकत नाही. त्यानंतरचा पुढचा तिसरा उपाय असा आहे, तुम्हाला एका चांदीच्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ, 2 लवंग आणि 2 कापूर घ्यायचे आहे. लवंग घेताना ते फुलासहित असावे याची काळजी घ्यायची आहे. एकतर तुम्ही चांदीची वाटी घ्यायची आहे किंवा मग मातीचं कुठलंही भांडं तुम्ही घेऊ शकता. मातीची पंती घेतली तरीही चालेल. त्यामध्ये तुम्ही अगोदर तांदूळ ठेवायचे, त्यानंतर लवंग आणि कापूर. लवंग आणि कापूर जर तुमच्याकडे गाईचे तूप असेल तर त्यामध्ये तुम्ही भिजवून घेऊ शकता आणि त्यानंतर ते प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतर जेव्हा ते संपूर्ण जळून जाईल, त्यानंतर जी काही रक्षा विभूती तयार होईल, तर ती विभूती तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि ती विभूती तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये मिक्स करून देऊ शकता. आता हे तुम्ही तुमच्या देवघराजवळ प्रज्वलित करू शकता किंवा प्रज्वलित करून संपूर्ण घरामध्ये ते हातात घेऊन फिरू शकता. चटका लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हे करण्याचं कारण असं की यामुळे धनप्राप्तीचे, लक्ष्मी प्राप्तीचे चांगले योग तयार होतात आणि हा उपाय आपण फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता. आणि जेव्हा कधी आपण हे प्रज्वलित करतो तर तेव्हा महालक्ष्मीच्या कोणत्याही बीजमंत्राचं उच्चारण तुम्ही चालू ठेवायचा आहे. धनप्राप्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी करण्याचा हा एक चांगला प्रभावी उपाय आहे. तर तुमच्या मनात प्रश्न तयारच झाला असेल की हा उपाय नक्की कधी करायचा, सकाळी करायचा, दुपारी करायचा, संध्याकाळी करायचा, रात्री करायचा. तर हा उपाय तुम्हाला सायंकाळच्या वेळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते, लक्ष्मी घरात येण्याची वेळ आपण ज्याला म्हणतो, तर त्या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नंतरचा पुढचा चौथा उपाय असा आहे, तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी काय करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सकाळी महादेवाची पूजा कराल, घरात महाशिवरात्रीची पूजा कराल, त्यावेळेसच एका चांदीच्या भांड्यात किंवा मग एकतर मातीच्या भांड्यात तुम्हाला दुधामध्ये साखर मिक्स करून ठेवायची आहे. मातीचं भांडं म्हणजे जे संक्रांतीचं सुगड असतं, ते सुगड तुमच्याकडे शिल्लक असेल किंवा इतर कोणतं तुमच्याकडे मातीचं भांडं असेल, तर त्यामध्ये तुम्ही दुधात साखर मिक्स करून ठेवायची आहे. दूध गाईचंच असायला पाहिजे. याचं कारण असं की महादेवांच्या माथ्यावर चंद्र आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि त्यामुळेच महादेवांना चंद्रशेखर हे नाव प्राप्त झालं आहे किंवा मग चंद्रमौळी देखील म्हटलं जातं. आपण इतर सणावारांच्या वेळेस चंद्रदेवाला अर्घ्य देतो, पण महाशिवरात्रीच्या वेळेस मात्र चंद्रदेवाला अर्घ्य देण्याचं विसरून जातो. एक लक्षात घ्या, महाशिवरात्रीच्या दिवशी जे काही शिवतत्व आहे ते इतर दिवसांपेक्षा महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त प्रमाणात कार्यरत असतं. त्यामुळे या दिवशी तुम्ही चंद्रदेवाला अर्घ्य द्यायला विसरायचं नाही. ते साखर मिश्रित दूध संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस चंद्रोदय होतो किंवा मग दुसऱ्या दिवशी अमावस्या आल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला लवकर चंद्रदर्शन होणार नाही, त्यामुळे साधारणतः चंद्रोदयाची वेळ जी असते रोजची, त्या वेळेत तुम्ही चंद्रदेवाला त्या साखर मिश्रित दुधाने अर्घ्य द्यायचे आहे. याचं कारण असं की चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. आपली मनस्थिती ठीक करायची असेल, आपल्या कुंडलीतील चंद्र मजबूत करायचा असेल, तर महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्रदेवाला अर्घ्य आवर्जून द्या. आता पुढचा उपाय असा आहे की आपलं वैवाहिक जीवन सुखाचं व्हावं किंवा मग तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळेच या दिवशी आपण आपला प्रेमविवाह व्हावा किंवा मग आपलं नात्यामध्ये काही वादविवाद असतील तर ते सगळं सुरळीत व्हावं, यासाठी तुम्ही भगवान शंकरासोबतच माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे. माता पार्वतीचा फोटो तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही आपल्या घरात अन्नपूर्णा देवीचा फोटो किंवा आपल्या घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते तर तिची देखील पूजा करायची आहे. शृंगार साहित्य अर्पण करायचं आहे. शक्यतो या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा एकत्रितपणे फोटो असतो तर त्याची पूजा आपल्याला करायची आहे. ही पूजा आपल्या जोडीदारासोबत केली तर अतिउत्तम. दोघांनी मिळून पूजा केली तर आपलं वैवाहिक जीवन नक्कीच सुखाचं होतं, नातं आणखीच मजबूत होण्यास मदत नक्कीच होते. आणि त्यासोबतच तुम्ही ओम पार्वतीपतये नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे.
तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की कोणते उपाय करायचे आहेत, कोणते प्रभावी उपाय आहेत, जेणेकरून आपले सांसारिक जीवनातील काही अडचणी असतील, पैशाच्या समस्या असतील, काही आजारीपणाच्या समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत होईल, अशा प्रकारचे उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे। महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद कायम तुमच्यावर बनून राहो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।